हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण DFSL पदाची जी भरती आहे ती 19 सप्टेंबरपासून सर्व पदांच्या परीक्षा सुरू होत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण सर्व पदांचा अभ्यासक्रम पाहणार आहोत की नेमका कोणत्या पदाला कसा अभ्यासक्रम आहे, कोणत्या घटकावर किती प्रश्न येणार आहेत, पेपर किती मार्कांचा होणार आहे, किती प्रश्न येणार आहेत, ही वेळ किती आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला DFSLसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि DFSL ई बुक विकत घ्या। याच्यामध्ये कनिष्ठ प्रवेशशाळा सहाय्यक, वरिष्ठ प्रवेशशाळा सहाय्यक आणि लिपिक या पदासाठी विज्ञानवर 40 प्रश्न येणार आहेत, म्हणजे 80 गुण असणार आहेत। तर त्या 80 गुणांची परिपूर्ण तयारी होऊन जाईल। 40 प्रश्नांची म्हणजेच 80 गुणांची तयारी होऊन जाईल। विज्ञानची सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे। तर या ठिकाणी पहा, आपल्याला दिलेलं आहे पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन अँड रिलेटेड इन्स्ट्रक्शन। त्याच्यामध्ये पोस्ट नेम सायंटिफिक असिस्टंट सायटॉलॉजी क्लास 3 या पदाचा अभ्यासक्रम आपण सुरुवातीला पाहूयात। तर सायंटिफिक असिस्टंट सायटॉलॉजी याचा सिलेबस आहे मराठी लँग्वेज अँड ग्रामर। 7 प्रश्न येणार आहेत, म्हणजे ग्रुप ए मध्ये, आणि ग्रुप बी मध्ये 8 प्रश्न येणार आहेत। त्याच्यानंतर इंग्लिश लँग्वेज अँड ग्रामरमध्ये ग्रुप ए मध्ये 8 प्रश्न येणार आहेत, ग्रुप बी मध्ये 7 प्रश्न येणार आहेत। जनरल नॉलेजवर ग्रुप ए मध्ये 8 प्रश्न येणार आहेत, ग्रुप बी मध्ये 7 प्रश्न येणार आहेत। इंटेलेक्च्युअल टेस्टमध्ये ग्रुप ए वर 7 प्रश्न येणार आहेत, ग्रुप बी वर 8 प्रश्न येणार आहेत। त्याच्यानंतर सायटॉलॉजीवर ग्रुप ए मध्ये 20 प्रश्न येणार आहेत, ग्रुप बी मध्ये 20 प्रश्न, असं एकूण 50 प्रश्न ग्रुप ए मध्ये आणि 50 प्रश्न ग्रुप बी मध्ये, आणि ग्रुप एला पण 45 मिनिटांचा वेळ आहे, ग्रुप बीला सुद्धा 45 मिनिटांचा वेळ आहे। आता दुसऱ्या पदाचा सिलेबस पाहूयात आपण। तर या ठिकाणी पहा, ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट क्लास 3 त्याच्यामध्ये मराठी लँग्वेज अँड इंग्लिश ग्रामर ग्रुप ए मध्ये 7 प्रश्न, ग्रुप बी मध्ये 8 प्रश्न। इंग्लिश लँग्वेज अँड ग्रामर ग्रुप ए मध्ये 8 प्रश्न, ग्रुप बी मध्ये 7 प्रश्न। जनरल नॉलेज ग्रुप ए मध्ये 8 प्रश्न, ग्रुप बी मध्ये 7 प्रश्न। इंटेलेक्च्युअल टेस्ट ग्रुप ए मध्ये 7 प्रश्न, ग्रुप बी मध्ये 8 प्रश्न, आणि सायन्सवर ग्रुप ए मध्ये 20 प्रश्न, ग्रुप बी मध्ये 20 प्रश्न। तर हे जे 20 आणि 20 40 प्रश्न आहे की नाही, याचीच तयारी आपल्या जो ई बुक दिलेला आहे मी DFSL त्याची होणार आहे सायन्सच्या। तर असे एकूण प्रत्येक ग्रुपमध्ये 50-50 प्रश्न आणि वेळ आहे प्रत्येक ग्रुपला 45 मिनिटे। आता सायंटिफिक असिस्टंट सायबर क्राईम टेप ऑथेंटिकेशन अँड स्पीकर आयडेंटिफिकेशन, तर यांचा अभ्यासक्रम पाहूयात आपण। तर याच्यामध्ये सुद्धा मराठी लँग्वेज अँड ग्रामर ग्रुप ए मध्ये 7 प्रश्न, ग्रुप बी मध्ये 8 प्रश्न। इंग्लिश लँग्वेज अँड ग्रामर ग्रुप ए मध्ये 8 प्रश्न, ग्रुप बी मध्ये 7 प्रश्न। जनरल नॉलेजमध्ये ग्रुप ए मध्ये 8 प्रश्न, ग्रुप बी मध्ये 7 प्रश्न। इंटेलेक्च्युअल टेस्टमध्ये ग्रुप ए मध्ये 7 प्रश्न, ग्रुप बी मध्ये 8 प्रश्न, आणि फिजिक्स किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स ऑब्लिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि फॉरेन्सिक सायन्स या सर्वांना मिळून ग्रुप ए मध्ये 20 प्रश्न, ग्रुप बी मध्ये 20 प्रश्न, असं प्रत्येक ग्रुपमध्ये प्रत्येकी 50 प्रश्न आणि वेळ आहे प्रत्येक ग्रुपला 45 मिनिटे। आता सायंटिफिक असिस्टंट क्लास 3 याच्यामध्ये पहा, मराठी लँग्वेज अँड ग्रामर ग्रुप ए मध्ये 7 प्रश्न, ग्रुप बी मध्ये 8 प्रश्न। इंग्लिश ग्रामरमध्ये ग्रुप ए मध्ये 8 प्रश्न, ग्रुप बी मध्ये 7 प्रश्न। जनरल नॉलेजमध्ये ग्रुप ए मध्ये 8 प्रश्न, ग्रुप बी मध्ये 7 प्रश्न। इंटेलेक्च्युअल टेस्टमध्ये ग्रुप ए मध्ये 7 प्रश्न आणि ग्रुप बी मध्ये 8 प्रश्न। केमिस्ट्री अँड फॉरेन्सिक सायन्समध्ये ग्रुप ए मध्ये 20 प्रश्न, ग्रुप बी मध्ये 20 प्रश्न। तर अशा पद्धतीनं प्रत्येक ग्रुपमध्ये 50-50 प्रश्न, एकूण 100 प्रश्न झाले आणि प्रत्येक ग्रुपला 45 मिनिटे वेळ दिलेली आहे। सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट क्लास 3 याच्यामध्ये मराठी लँग्वेज अँड ग्रामर ग्रुप ए मध्ये 7 प्रश्न, ग्रुप बी मध्ये 8 प्रश्न। इंग्लिश लँग्वेज अँड ग्रामर ग्रुप ए मध्ये 8 प्रश्न, ग्रुप बी मध्ये 7 प्रश्न। जनरल नॉलेजमध्ये ग्रुप ए मध्ये 8 प्रश्न, ग्रुप बी मध्ये 7 प्रश्न। इंटेलेक्च्युअल टेस्टमध्ये ग्रुप ए मध्ये 7 प्रश्न, ग्रुप बी मध्ये 8 प्रश्न, असं। आणि सायन्स आपलं जे DFSL ई बुक आहे त्यामधून या सायन्सची तयारी होऊन जाईल। तर ग्रुप ए मध्ये 20 प्रश्न, ग्रुप बी मध्ये 20 प्रश्न, असं प्रत्येक ग्रुपमध्ये 50-50 प्रश्न आणि वेळ आहे 45-45 मिनिटे। आता सिनियर क्लर्क क्लास 3 याच्यामध्ये पहा, मराठी लँग्वेज अँड ग्रामर ग्रुप ए मध्ये 7 प्रश्न, ग्रुप बी मध्ये 8 प्रश्न।
इंग्लिश लँग्वेज अँड ग्रामर ग्रुप एमध्ये 8 प्रश्न, ग्रुप बीमध्ये 7 प्रश्न. जनरल नॉलेजमध्ये पहा, ग्रुप एमध्ये 8 प्रश्न, ग्रुप बीमध्ये 7 प्रश्न. इंटेलेक्च्युअल टेस्ट ग्रुप एमध्ये 7 प्रश्न, ग्रुप बीमध्ये 8 प्रश्न. सायन्स ग्रुप एमध्ये 20 प्रश्न, ग्रुप बीमध्ये 20 प्रश्न. आपलं DFSL ई बुक जे आहे विठ्ठल जोशी ॲपमध्ये, त्यामधून हे सायन्स होऊन जाईल तुमचं. अशा पद्धतीनं ग्रुप एमध्ये 50 प्रश्न, ग्रुप बीमध्ये 50 प्रश्न आणि वेळ आहे प्रत्येकी 45 मिनिटे. त्याच्यानंतरचा एक कॅन्टीन मॅनेजर क्लास 3. तर मराठी लँग्वेज अँड ग्रामर ग्रुप एमध्ये 12 प्रश्न, ग्रुप बीमध्ये 13 प्रश्न. इंग्लिश लँग्वेज अँड ग्रामर ग्रुप एमध्ये 13 प्रश्न, ग्रुप बीमध्ये 12 प्रश्न. जनरल नॉलेज ग्रुप एमध्ये 13 प्रश्न, ग्रुप बीमध्ये 12 प्रश्न. आणि इंटेलेक्च्युअल टेस्ट ग्रुप एमध्ये 12 प्रश्न, ग्रुप बीमध्ये 13 प्रश्न. ग्रुप एला 50 प्रश्न, ग्रुप बीला 50 प्रश्न आणि प्रत्येक ग्रुपला 45 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. जर तुम्हाला DFSL ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि DFSL ई बुक विकत घ्या. पण याच्यामध्ये फक्त सायन्स दिलेलं आहे, जे की 3च पदांसाठी उपयुक्त आहे. विज्ञानची माहिती दिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.